पुण्यात भाजपच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आणि या विजयाचे शिल्पकार आपल्यासोबत आहेत। निश्चितपणे म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही दोघंही या निवडणूक काळामध्ये विजयी होण्यासाठी झटलात तर त्याचं श्रेय त्या परिश्रमाचं आता कुठेतरी फलित होताना दिसतंय। मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि नेतृत्वाला धन्यवाद देतो। लोकसभा विधानसभा नंतर झालेली परिषदेची निवडणूक याचं कारण एक आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची जी कामगिरी आहे ही पुणेकर चोखंदळपणे पाहत होते। 10-15 वर्ष प्रलंबित प्रश्न, मग तो जायकाचा असो, रिंग रोडचा असो, मेट्रोचा असो, पुण्याचा DP मंजूर करण्याचा असो, स्मार्ट सिटी असो, शेवटी निवडणूक येते आणि जाते आणि निवडणुकीत एक वेगळा माहोल असतो। पण 5 वर्ष सामान्य पुणेकरांना केंद्रबिंदू धरून त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या अडचणी आहेत, पाणी 24 तास उपलब्ध असून सत्तारूढ देऊ शकले नव्हते, 30% तर गळती रोखू शकले नव्हते आणि त्यामुळे हे जीवन मरणाचे प्रश्न आहेत। वाहतूक असेल, रस्ते असतील, आरोग्यसेवा असतील, म्हणजे एकीकडे माणसाला लागणाऱ्या दैनंदिन गरजा आणि सेवा उपलब्ध करून देणं आणि दुसरीकडे विकासाचा अजेंडा राबवणं। आज मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सांगतो की केंद्राने आणि राज्याने म्हणजे मेट्रोकरता नुसती घोषणा येऊन काम नाही सुरू झालं, तर मेट्रोकरता 950 कोटी रुपये अंदाजपत्रकामध्ये मिळाले। हा प्रत्यक्ष सगळा इतिहास पुणेकरांनी पाहिला आणि म्हणून पुणेकरांनी आमच्यावर प्रेम केलं आणि निश्चितपणे स्पष्ट बहुमताच्याही पुढे भारतीय जनता पार्टी। काकडे साहेबांनी तर आव्हानच दिलं होतं की जर आमची सत्ता नाही आली, 90-92 निवडून नाही आले तर मी खासदारकी सोडेल, मी सक्रिय राजकारणातून बाजूला होईल। आत्ता तुम्ही जे म्हटलं होतं तुमचा दावा या ठिकाणी खरा ठरताना दिसतोय। मी दावा म्हणजे केलं होतं की आमचं पूर्ण नेटवर्किंग भारतीय जनता पक्षाचे 8 खासदार, 8 आमदार, 3 खासदार, 2-3 मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांची जी छबी होती, त्यांनी जो तिकीट वाटप केला होता त्या ताकदीवर आणि पूर्ण नेटवर्किंग पुणे शहरातलं भारतीय जनता पक्षाचं ह्याचं संपूर्ण मी सर्वे करूनच मी आव्हान केलं होतं। कारण आम्हाला बॉटम लाईनची भरपूर गोष्टी माहिती होत्या, काही चॅनलनी पण चुकीचे आकडे दाखवले होते, त्यांनाही आम्ही आव्हान दिलं होतं हे आकडे तुमचे चुकणार आहेत, सर्वे तुमचं चुकीचं आहे। तर त्यांना त्यावेळेस खरं वाटलं नाही, पण आम्ही बॉटम लाईनला जे आमचे निगेटिव्ह प्रभाव होते ते पॉझिटिव्ह करण्याकरता आम्ही खूप मेहनत घेतली होती। त्याचा आम्हाला कॉन्फिडन्स होता की आमचे 92 ते 95 निवडून येतील आणि आज तेच दिसते आपल्याला। पहिलं आल्याला सांगितलं की मी पुणेकर शहरातील जनतेला धन्यवाद देतो, कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये त्यांच्या मनात जे असतं त्याचंच प्रतिबिंब निवडणुकीत उमटत असतं, आम्ही कितीही म्हणलं तरी। आणि आम्ही जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला। शेवटी आता पुढची 5 वर्ष पुण्याचा विकास हाच आमचा अजेंडा राहील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।